Hello everyone. Hello everyone. Welcome you all to Rachna's Navangel World. मी आहे सनी आणि हे आहे आमची चिल्लर पार्टी. And it's the birthday vlog. आज आहे नाईसा. So yes, आता आम्ही सगळे आलो आहोत, सगळे रेडी आहोत. And yes, the party begins. So we all are excited. So stay tuned. So काय चालू आहे किचन मध्ये? बाहेरची साईज बघ किती मोठी. आरतीची तयारी. चाची काय बोलते का? हा? भिजलं? असू दे असू दे असू दे आपण लावू. And the birthday girl is arriving. Happy birthday! Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ali. Happy birthday to you. घे आरतीचं घे. आई वहिनी या आपण टीव्ही करूया. सगळे घ्या. तुम्हाला सगळ्यांना केक देते. केक कापेपर्यंत काय Mama. हॅपी Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear आई. Happy birthday to you. तू टेन्शन नको ठेव तिला तिकडे आहे. नाही सर आई घ्या. हॅपी बर्थडे सनी आहे. तिला दे आधी केक. खाऊन दे. बस बस नाहीसा खा तू. बस नाहीसा खाऊ दे तिला. टेन्शन नका. अरे एवढं गोड कुठे खातो. खाऊ दे तिघांना पण खाऊ दे. फोन दे. हा घे स्पून. तिचा काढ बस. येतं एक मिनिट आवाज का? कोरोना असल्यामुळे मी माझ्या स्नेहबंध कट्ट्याच्या मैत्रिणी, माझे नातेवाईक, माझा मित्रपरिवार यांना मी भेटू शकले नाही. आणि तरी आपण सर्वांनी मला या जन्मदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्यात. आपलं हे प्रेम, आपुलकी, प्रेरणा, आशीर्वाद असंच सदैव माझ्यासोबत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. छान एकदम मस्त. थँक्यू. ओपन करू का गिफ्ट? सेलोटेप आहे. हा तुम्हाला मेसेज आहे बर्थडेचा. हॅपी बर्थडे आहे. खूप छान आहे. मस्त डिझाईन आहे एकदम. बघू. हा जो आईंनी घातलाय तो वहिनींनी गिफ्ट केलाय. आला पाहिजे. किचन मध्ये मेस. मेस मेस काइंडली इग्नोर. अगं बहुत झालं. तुझी मम्मा ओरडते.
सो सेकंड केक. अनु काय आज सेकंड अकेजन काय जे लोक मला खूप आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल आईच्या बर्थडे बरोबर स्वीटीताईचं अॅनिव्हर्सरी सुद्धा असते. सो आज स्वीटीताईची अॅनिव्हर्सरी लग्नाची. कोणी नाही खाल्ला. सो सेकंड. सो एनिवर्सरी केक इज रेडी. बरोबर बसलेत ना. नाही रॉंग बसलेत. स्टार्ट. हॅपी वेडिंग एनिवर्सरी टू यू. Happy wedding anniversary to you. Happy wedding anniversary, Ketan and Sweetie. Happy wedding anniversary. किती बॅड सिंगर. किती मॅडम सिंगर. हळूहळू ही बघ ही बघ. आरू आरू हे थांब. ते खा बाबू. हे बघ हे मायक्रोन्स खा. फ्लेवर हे छान. ते तिला दे ना एक बाबू. तिला दे ना. आमचं मन भरलेलं आहे आता काय. ते ना बघायला पण नाही तयार. चॉकलेट ते वरचं रॅपर काढून खायचं. वरचं रॅपर काढून खा. हे खूप घे फ्लेवर तो ना. अरे त्या घे ना तू चाचू देतो तर घे ना. अजून चॉकलेट आहे. चाचू घे रे. नको मला. आई, आतमध्ये थांब इकडे बघ. नका देऊ. हे घे बाबा. ते घालू. चॉकलेट द्या ना. कशाला आता घे. घ्या बाबा घ्या. नाही, घे. अगं मी तुमच्या दिलेलं पण देते घ्या. शुभांगी सुनील टाकले. शुभांगी टाकले. मला वाटलं मम्मीचं मला दिलंय तुम्ही. कसा होता केक? मस्त. हां. झालं? आई आवडला केक? मस्त आवडलंय. एक मिनिट. आमचे परफॉर्मन्स रेडी आहेत. स्वीटीताई, अन्वेषा, आरू. ब्लूटूथ आणि ब्लूटूथ दे. तो बघ तो कोपऱ्यात. काय माहिती बघ. आणि हा कोण वंश आणि आपली नाईसा. सो फर्स्ट परफॉर्मन्स इज बाय वंश. नाही नाही नको नको.
राहू दे, कुठली का कोणाची अजून ठरवून decide नाही केलं. कोण आहे काय हॅलो कर हा कोण आहे दादा कोण आरू पाणी खाली नको टाकू. आराध्य वंश तुला अंड हा सो केक डिस्ट्रीब्युशन चालू आहे. सो इथे बघा काय झालंय. सी सगळं रेडी बाहेर पिशवी फाटली, माझं पूर्ण ड्रेस गेला बिचारा. तर आता आम्ही सगळे बसलोत, आम्ही एक गेम खेळतो ज्यात आई क्वेश्चन विचारणार आहे, है ना? बस काहीतरी एक ऍडजेक्टिव्ह लाईक अनु कोण सर्वात स्मार्ट आहे असं समथिंग लाईक दॅट, आणि त्याचा आन्सर आई देणार आहे. आणि जो पण असेल त्याला इथे व्हॉलेंटियर आहे ह्या साईडला आराध्या आणि ह्या साईडला आहे वंश. सो वंश दोघांनी जाऊन मारा. नाही इकडचे तीन. सो आईच आन्सर सांगणार आणि कानात सांगणार त्यांच्या, आणि मग नंतर हे लोक त्यांच्या टपली राईट. आईच क्वेश्चन वाचणार, आईच आन्सर सांगणार, पण जोरात नाही सांगणार, ह्यांच्या कानात सांगणार, आणि हे त्या व्यक्तीच्या जवळ येऊन टपली मारणार. काय जाऊन. आणि पहिला प्रश्न असा आहे, कोण सर्वात स्वावलंबी आहे? हे नीट पाठीवर मार. नीट पाठीवर. कोणाचा मोबाईल? दिसायला पाहिजे, हे बघ असं टॅप कर पाहिजे, तर दिसायला पाहिजे ना तू कोणाला करतोस. सिटी खुश एकदम. Next. दुसरा प्रश्न असा आहे, कोण सर्वात समंजस आहे? असं मला दिसून आलं. आता तिसरा प्रश्न असा आहे, कोण सर्वात आळशी आहे? मला असं वाटतं आळशी सगळे कोणीच नाही याच्यामध्ये, सगळे ऍक्टिव्ह आहेत. आमची family full active नी भरलेली आहे. आळशी कोणीच नाही. आई पाहिलं ते? तुम्ही का थांब ना, मी नाही बघत. तो मी घेते, मला आहे लक्षात. कोण सर्वात खंबीर आहे? कोण सर्वात सुगरण आहे? कोण हे सर्वात अशी वरती करायचं. हे बघ, वर मारायचं त्या. छान डान्स कोण करतो? हळू हळू हळू. कोण सर्वात जास्त शॉपिंग करते? आई. मी नाही करत शॉपिंग. परत परत तिने कोण सर्वात जास्त रागिष्ट आहे? को- कोण सर्वात जास्त रागिष्ट आहे? आता पुढचा प्रश्न. दादांना. आता पुढचा प्रश्न असा आहे, जास्त मेकअप कोण करतं? तर मी स्वतःनं सांगतो, तुम्ही सगळ्यांनी सांगा. मला माहिती आहे. मला माहिती थँक्यू. कोण सर्वात हसमुख आहे? कोण सर्वात भावूक आहे? कोण सर्वात जास्त मेहनती आहे? दोन नावं घेऊ, दोन नावं तुमच्यावर घेऊ. आहे, तुम्हाला काय मला घ्यायचंय? दोन नावं घेते. बरं
आता कोणाचं घेऊ मलाच प्रश्न पडले. तिला वाटतं ना नाही कोणाला. कोण जास्त पैसे खर्च करतो? मला माहिती आहे. मला माहिती आहे. तो बरे आता नेक्स्ट दोघांमध्ये काय येस दोघांकडून पार्टी. वहिनी आईबद्दल काय बोलाल? सासू माझी प्रेमळ. सासूला मी माझ्या आईत बघते. माझी आई बघते. मला जी आई नाही आहे तिला मी आई बघते म्हणते. माझी स्वतःची आई अशी मानते तिला मी. छान आहे, मस्त बोललात तुम्ही. दोनच शब्द आले. बस झालं, दोनच बंद झाले. स्वीटी काय बोलशील आईबद्दल? 2 शब्द. मी स्वतःला खूप खूप लकी समजते. मला अशी आई मिळाली अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर अँड माय मॉम इज माय बेस्ट फ्रेंड. थँक्यू. अनु आजीबद्दल काय बोलशील? आई आमची हिरोईन आहे. आई सगळ्यात हुशार आहे. आई सगळ्यांना सपोर्ट करते आणि वी लव्ह यू आई. दादा आईबद्दल 2 शब्द काय बोलशील? आय एम प्राऊड ऑफ यू. सो आईबद्दल काय बोलशील? सो आईंबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मी तर ऑलरेडी माझ्या फिलिंग्स तुमच्याबरोबर आईंबद्दलच्या शेअर केल्याच आहेत. सो एकच गोष्ट सांगेल आईनी आम्हाला सगळ्यांना खूप असं बांधून ठेवलं आहे. आई स्ट्रॉंग आहेत म्हणून आम्ही सगळे स्ट्रॉंग आहोत. आता जे पण तुम्ही क्वेश्चन्स बघितले मला पर्सनली असं वाटतं ते सगळे क्वेश्चन्स आईंना म्हणजे सगळ्या क्वेश्चन्सचे उत्तर आईच आहेत. आई एवढ्या खंबीर आहेत, एवढ्या इंडिपेंडंट आहेत. त्यांना बघूनच जसं मी आधीतून सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं आहे आम्ही आमच्या आयांकडे बघूनच वाढलो आहोत. सो येस जेवढं बोलू आईंबद्दल तेवढं कमी. तुम्ही तर बघतातच आहेत की आमची सासू नाहीच आहेत, सासू आई पण नाही बोलणार आईच आहे. वंश आजीबद्दल बोल. आजीबद्दल काय बोलशील? काय करते तुला मस्त? आजी आवडते का नाही तुला? आवडते. आवडते ना? बस एवढंच. आणि गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आरू काय बोलशील? आई एकदम खूप चांगली आहे आणि आई खूप स्टोऱ्या सांगते आणि खूप गोष्टी सांगते म्हणून आई. म्हणून आजी आवडते. सो चाचू तुला काय वाटतं आईबद्दल? सो आईबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. तुम्हाला जसं मी व्लॉगच्या स्टार्टिंगला जसं कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं की सर्वात प्रथम स्थान जे माझ्या आयुष्यात असेल तो आईचं असणार आहे. सो येस आई आहे म्हणून मी आहे. आईने आम्हाला एवढं छान घडवलं आहे. आईने आम्हाला घडवून छान स्वावलंबी बनवलं आहे. आणि मी आज जे पण आहे ते सगळं आईमुळेच आहे. आणि म्हणजे आई हा शब्द माझ्या आयुष्यात एवढा महत्त्वाचा आहे की मी काय म्हणजे आय एम स्पीचलेस. आणि आईला नेहमी प्राऊड कसं फील करून देऊ, आईला कसं प्राऊड करू शकतो हे मला नेहमीच वाटतं. आणि येस आय लव्ह यू सो मच आई. आणि अशीच तुझे आशीर्वाद देत राहा, आमच्यासोबत कायमचं राहा. आणि येस लव्ह यू सो मच. स्वीटी माझी नणंद नसून मी बहीण मानते तिला. ती खूप चांगली आहे आणि आम्हाला नणंद म्हणून वाटत नाही. नणंद म्हणून ती मला वाटत नाही, कधी वाटली पण नाही. माझ्या बहिणीसारखीच येते, छोटी बहीण आहे. बहिणी बोलल्या स्वीटी ताईला आम्ही कधी ॲज अ सिस्टर इन लॉ नणंद असं ट्रीट केलंच नाही, बहीणच आहे. पण स्वीटी ताई आणि माझं रिलेशन ना खूप खट्टा मिठा आहे. आम्ही जेवढे प्रेमळ तुम्हाला दिसतो ना तेवढंच आम्ही भांडलो सुद्धा. म्हणजे मी तरी पर्सनली त्याच्यावर भांडली आहे. सो सॉरी. पण खरंच खूप प्रेमळ आहे. आणि जसं तुम्ही बघितलं की इमोशनल तर आहेच आणि छान आहे. नुसते लगेच दोन काय जावा ना वहिनी भाऊचं आहे. सॉरी. शी इज अ मिक्सचर ऑफ हे दोघं दादा आणि सनी. दादा आणि सनीची मिक्सचर आहे ती. म्हणजे राम पण तेवढाच आहे, इमोशनल पण तेवढीच आहे ती. अँड प्रेमळ तर आहे आणि ब्युटिफुल तर तुम्हाला माहितीच दिसते. रातूबद्दल तू खूप चांगली
आणि आत्तू एवढी मेहनत करते हेअरस्टाईलसाठी म्हणून आत्तू खूप प्रेमान आहे म्हणून खूप छान. किती क्यूट बोलली. सो आतू बद्दल काय बोलशील? आत्तू छान मेहनत करते. आत्तू हिरोईनच आहे. आई आत्तू फुल आमची फॅमिलीमध्ये सगळे वुमेन हिरोईन्स आहेत. आत्तू बद्दल मी सांगितले. आत्तू बद्दल आत्तू जाम फ्रेंडली आहे. आत्तू तेवढेच गिफ्ट देते आणि जाम प्रेम करते. तसंच सगळ्या फुल फॅमिलीच्या बद्दल आहे. आणि आपण तेवढं चाचूबद्दल लई क्रीम आणते. क्यूट आहे आणि स्मार्ट आहे आणि ती बेस्ट आहे स्ट्रॉंग आहे. आणि मला खेळणी मला आयपॅड घेते. मला अलेक्सा घेते. मला अलेक्सा घेतलं मम्मानी. मला मम्मानी आयपॅड मला घेतलं. मम्माने सगळं दिलं. सायकल घेतली मम्मानी. बहिणी तुम्ही सगळे बोलत त्याने एकच सेंटेन्स बोललं मम्माने सगळं दिलं मला. सो खूप छान झालं सेलिब्रेशन. आपण दोघं मॅचिंग होत. मी आता बघितलं. सो खूप छान झालं. तुम्ही बघितलंच असाल की सगळ्यांनी किती एन्जॉय केलं. सगळे एकदम खुश होते आणि मजा खूप आली. अशी धमाल केली आम्ही जसं खूप आम्ही धमाल. गणपतीत करतो नेहमी तसंच. I know. आणि मेन तर गेम मध्ये खूप मजा आली. डान्स केला आम्ही. छोटे छोटे मोमेंट्स मस्त मस्त कॅप्चर केले आहेत आम्ही. सो एक गोष्ट फक्त मेन्शन करायला मी विसरलीच. थँक्यू सो मच लाक्यूर वन्स अगेन फॉर सच अमेझिंग अँड ब्युटिफुल केक्स. खरंच खूप आवडलं. टेस्ट तर तिची अमेझिंग असतेच, म्हणजे आधीपासूनच आहे. कारण मी नेहमी तिच्याकडनं एकच फ्लेवर मागवते, प्युअर चॉकलेट. पण तिचं जे आउटर जे ती करते, म्हणजे जसं तिला सांगितलं ना तसंच ती सेम टू सेम करते. मी खूप लोक मला विचारतात की कसं म्हणजे ती स्वतः करते का कसं सगळं. सो मी तिला देते पिक्चर्स बोला, इमेजेस बोला, तुम्हाला जसं हवे तसं ती करून देते. सो तिचं मी लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की तिच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा. आणि आतापर्यंत तुम्ही बघितलंच असेल किती माइंड ब्लोईंग केक्स असतात, म्हणजे बघूनच एवढं छान वाटतं ना. सो आता जे ट्रेंड आहे युजली केक्सवर आता ना ट्रेंडिंग चालू आहे की रिअल फ्लावर्स ठेवतात आणि ते खूप सुंदर झालेलं. दोन्ही केक सुद्धा खूप छान होते. तुम्ही सुद्धा ते बघितलं. एनिवे सगळं खूप छान झालं. मजा आली. आता थोडंसं आम्ही थकलोत अँड झोपणार तर नाही आहोत बिकॉज एडिटिंग बाकी आहे. सो भेटते मग तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. नाहीस बाय 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 कर. फ्लँकीस दे. कुठे बघते? इकडे बघ. इकडे फ्लँकीस दे बाबू. नाहीसाने तर एवढी मजा आणि एवढी धमाल केली आहे ना. तिला असं झालेलं की काय करू ना काय नाही. ती तिच्या दीदी आणि दादांना बघून मॅड झालेली. सो चला भेटूया. बाय.